कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण 54 उद्यानं आहेत. यातील अनेक उद्यानातील खेळणी मोडकळीस आली आहेत. रंकाळा परिसरातील उद्यानामध्ये लहान मुलांसाठी असलेली घसरगुंडी आणि त्याच्या वॉकवेला मोठं भगदड पडल्यानं ते मुलांना खेळण्यास धोकादायक बनलंय. याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही दखल न घेतल्यानं आज आम आदमी पार्टीच्या वतीनं महानगरपालिकेसमोर खेळणी मांडून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही मोडकी खेळणी तात्काळ बदलण्यात यावीत अशी मागणी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. आंदोलनस्थळी घसरगुंडीवर खेळत लहान मुलांनी महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. या मोडक्या खेळण्यावर खेळताना मुलांना दुखापत झाल्यास महापालिका जबाबदारी घेणार का, अशी विचारणा पक्षाच्या वतीनं करण्यात आली. येत्या 15 दिवसात ही खेळणी बदलण्यात यावीत, अन्यथा ही खेळणी संबंधित अधिकाऱ्यांच्या दारात मांडण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. आम्ही 2-3 महिन्यापासून प्रशासनाकडे आम्ही मागणी करतोय की उद्यानांमधली जी खेळणी आहेत ती चांगली करा, ती सुस्थितीत करा. त्यांची जी काही रिपेरी करायची असेल ती करून घ्या. पण या ढम्म प्रशासनाला जाग येत नाही, म्हणून कुठंतरी त्यांच्यावर लक्षवेधी आंदोलन करावं, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधून घ्यावं. म्हणून खऱ्या अर्थानं आज आम्ही आंदोलन हे करतोय. प्रतिकात्मक खेळणी मांडलेली आहेत, मुलं खेळत आहेत आणि तरीसुद्धा प्रशासन जागं नाही झालं तर त्यांच्या दारासमोर आम्ही ही खेळणी मांडू, मुलांना खेळायला सोडू, म्हणजे त्यांना ती जी काही त्याची डेप्थ आहे ती समजेल. हा इशारा आहे प्रशासनाला. तुम्ही ताबडतोब येणाऱ्या 15 दिवसामध्ये सगळ्या उद्यानांमधली खेळणी व्यवस्थित करा, अन्यथा परिणामाला सामोरं जा. आंदोलनात शहराध्यक्ष उत्तम पाटील, सुरेश सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, अनिल जाधव, समीर लतीफ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेत.